दशकांपासून हा जो लढा चालू आहे आणि 1949चा जो ऍक्ट आहे, ज्या ऍक्टनुसार जे गैरबुद्ध आहेत त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्या त्या महाबोधी महाविहारावरती ताबा आहे आणि ज्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात जो बौद्धांचं स्थळ असून ते केवळ भारताने नव्हे तर जगाने मान्य केलेलं की ते बौद्ध स्थळ आहे, तरी सुद्धा आज हा लढा चालू आहे. 1949चा जो BTMC ऍक्ट आहे तो अजूनही अनधिकृतपणे आहे, असंविधानिक ऍक्ट आहे आणि त्याला अजून कॅन्सल केलेलं नाही आहे, त्याला रद्द केलेलं नाही आहे 1950ला संविधान लागल्यानंतरही सुद्धा. पण आज मला असं वाटते की आज हा लढा मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात आहे की हा ऍक्ट लवकरात लवकर रद्द करून आम्ही हे संपूर्ण जे काही महाबोधी महाविहार आहे त्याचं जे प्रशासकीय जे काही अधिकार आहे ते संपूर्ण बौद्धांच्या हाती द्यावं आणि त्याचा संपूर्ण बौद्धांनी सांभाळ करावा. यासाठीच आम्ही येत्या आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली स्थित जंतर मंतर या ठिकाणी भिक्खुनी संघ उपासक उपासिका संघाच्या मध्ये दिल्लीच्या या सरकारला जागृत करण्यासाठी की आपण त्या विहारी सरकारांना सांगावं आणि लवकरात लवकर तो ऍक्ट रद्द करून मोठ्या प्रमाणात ते लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावं, यासाठी आम्ही हा 12 तारखेचा मोर्चा नियोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने बुद्धगया मुक्ती आंदोलन हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी ही दिल्ली येथे हे जन आंदोलन घोषित केलेलं आहे. आणि हे आंदोलन जर आपल्याला यशस्वी जर करायचं असेल तर भिक्खू संघ भिक्खुनी संघ उपासक